केंबुर्नेवाडी संघाला विनंती असेल की आपण समालोचक कक्षामध्ये यायचंय आणि आपण चला मालाईवाडी संघ आपल्याला विनंती असेल की मी प्रकाश जळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मालाईवाडी संघाला सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला कुमार प्रकाश जळवी यांच्या शुभ हस्ते आपण मालाईवाडी संघाला सन्मान चिन्ह देऊन सभागाचं आपण त्यांना सन्मानित करतोय. आपल्या टुर्नामेंटची एक गोड आठवण आपण मालाईवाडी संघाला देतोय. धन्यवाद मालाईवाडी संघ. आणि पुढील आपण मॅन ऑफ द मॅच देऊया अभिषेक याला. कुमार प्रसाद आनंद केसरकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया अभिषेक याला. अभिषेक याला विनंती असेल की आपण 2 मिनिटं मंचावरती यायचं आणि आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा. अभिषेकाला विनंती असेल की आपण त्वरित मंचावरती यायचंय. सन्मान चिन्ह देऊया आपण केंबुर्नेवाडी संघाला. केंबुर्नेवाडी संघ धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून आपण आपला सन्मान चिन्ह देतोय. कुमार प्रसाद आनंद केसरकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देतो ते केंबुर्नेवाडी संघाला. आणि चला पुन्हा एकदा बिग मॅच मध्ये जाऊया. येळवण जुगाई वर्सेस पिशवी. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत जाणार आहे. त्यामुळे एक मोठी लढत आपल्याला इकडे पाहायला मिळते. वा काय फटका सजवलाय किरण याने आणि चौकार पाहायला मिळते किरणच्या बॅट मधून. प्रॉपर कार्पेट फटका इकडे पाहायला मिळाला किरण याचा. धावसंख्या 4 नेबर धावसंख्या होते 8. बॅक टू बॅक 2 चौकार किरण याचे. आणि आता मात्र विकेटची अपील पण पंच इंटरेस्टेड नव्हते आणि चेंडू मात्र होतोय निर्धाव. पुन्हा एकदा किरणचा क्लास फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. बॅक टू बॅक 3 चौकार किरणच्या बॅट मधून. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा घेताना किरण लटके सह्याद्रीचा एक अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचा कर्णधार किरण लटके. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 चौकार लगावलेत. थोडीशी काळजी घ्यायची खेळाडूंनी. महेश केसरकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया अभिषेकला सामनावीरचा पुरस्कार. वैयक्तिक 35 धावा एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये अभिषेकने लगावल्या. त्यामुळे आपण त्याला देऊया सामनावीरचा पुरस्कार. आणि आता मात्र आलाय किरणच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करताना किरण लटके. अनिकेत केळसकर कुठे असेल तर आपण समालोचक कक्षामध्ये यायचंय.
पुन्हा एकदा कृष्णा गुरव्याचा ब्रँडेड फटका इकडे पाहायला मिळतोय आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघातील खेळाडूंना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आपली शेवटचे 2 मॅच असतील, थोडस सहकार्य करायचंय. दिवसभरात आपण पूर्ण मेहनत घेतली आहे, त्याचं फळ आपल्याला नक्कीच शेवटी मिळेल. ही टुर्नामेंट चांगली सक्सेस झाले तर. शुभम काळे टू कृष्णा गुरव. पुन्हा एकदा समोरचा फटका कृष्णा याचा आणि फटका जातोय सरळ फ्लॅट 6. समालोचन कक्षाला सलामी देणारा कृष्णा याचा षटकार. इकडे आता आपण पाहिला. धावसंख्येत मात्र 6 वर धावसंख्या होते 35. चांगली सुरुवात केली आहे सह्याद्री संघाने. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते थर्ड मॅन रिजन मध्ये. मॅच बॉल घ्यायचा आहे. चला शुभम टू किरण लटके. पुन्हा एकदा किरण याचा मोठा फटका आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट आणि तोच फटका. धावसंख्येत 6 वर धावसंख्या होते 41. माफ करा 42. पुन्हा एकदा फुलटॉसचा फटका. आपण पुरेपूर फायदा घेतलाय त्या फटक्याचा आणि किरणने मात्र आता दोन्ही हाताने फुलटॉसला स्वीकारलंय आणि त्याला रूपांतरित केले ते षटकार मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार किरणच्या बॅट मधून आणि एक मोठी धावसंख्या नक्कीच उभारतील आणि जो संघ जिंकेल तो जाईल अंतिम फेरीमध्ये. पुन्हा एक मोठा फटका मारायचा प्रयत्न किरणचा पण फटका फसला. आमचे मान्यवर सुनील पंधारे यांची आमच्या टुर्नामेंटला उपस्थिती लागल्याबद्दल मी त्यांचं श्रीकृष्ण क्रिकेट संघातर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद दादा, तुम्ही आलात. शेवटचं षटक संतोष घेऊन आलाय आपल्या संघासाठी. 12 चेंडू 48 धावा ऑलरेडी धावफलकावरती लगावल्यात ते सह्याद्री संघाने आणि शेवटचं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र पंचांनी दंडित केलाय संतोषाला आणि धावसंख्येत 1 वर धावसंख्या होते 49. शेवटचे 6 चेंडू आणि फायनलचं तिकीट लागलंय वेटीस. पुन्हा एकदा एक चांगला फटका कृष्णाचा आणि आता मात्र बॉल जातोय सीमारेषा पार आणि आलाय चौकार.
वा 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 वा, काय फटका आलाय कृष्णाच्या बॅट मधून, गगनचुंबी फटका. कृष्णा बाहुबली गुरव यांच्या बॅट मधून उंच पुरा फटका आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे पाहायला मिळते कृष्णा आणि किरण याची. आणि आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा गोळा केल्या आहेत आणि 60चा आकडा पार केलाय. अजून 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडूवरती किती जास्तीत जास्त धावा गोळा करतात आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करतात का आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटका मोठा, पण थोडस वेगाला मुकलेत संतोषाच्या. पुन्हा एकदा कृष्णा गुरव शफल होऊन फटका, आणि काय फटका मारलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार. चला पुढील सामना असेल सेमीफायनल 2 चा आरसीसी मोसम वर्सेस जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. दोन्ही संघांच्याकडनं विनंती असेल की आपण यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. मी आमचे मान्यवर सुनील पंधारे यांना विनंती करतो की आपण आपल्या सेमीफायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आरसीसी मोसम वर्सेस जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. चला जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. आपले कर्णधार आपण पाठवायचे आहेत, कारण की 3 ओव्हरच्या मॅच आहेत आणि आपल्याला अंधारापूर्वी सर्व सामने आणि बक्षीस समारंभ संपवायचा आहे. तर थोडीशी सहकार्य करायचं आयोजन कमिटीला. 18 चेंडू 69 धावांची गरज. एक मोठं असं अवाढव्य आव्हान उभं केले ते सह्याद्री 11 जुगाई संघाने. चला सेमीफायनल 2 चा सामना नाणेफेक कौल करतील ते आमचे मान्यवर सुनील पंधारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी वर्सेस आरसीसी मोसम. 2 बलाढ्य संघ शावडी भागातील. मोसम टॉस विन होऊन आपण फिल्डिंग. मोसम संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारून आमंत्रित केले हिंगाणेवाडी संघाला फलंदाजी. आणि आता मात्र 18 चेंडू 69 धावांची गरज आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या संघाला. चला किरण आलाय गोलंदाजी मार्फत. 18 चेंडू 69 धावांची गरज आणि मोठ्या धावाचा पाठला करताना मोठ्या फटकाने कशी सुरुवात नाही व्हायची ते दाखवून देताना शुभम काळे. पहिलाच फटका मोठा आलाय षटकाराचा
आणि धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय षटकाराने. पुन्हा एकदा किरण टू शुभम आणि पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा नजराणा दाखवून देताना बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत किरण याला. एस संघाच्या खेळाडूंना विनंती असेल सर्वांनी समालोचक कक्षामध्ये यायचंय आणि बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आपण. चांगली सुरुवात केली आहे शुभमने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक मोठा फटका शुभमचा आणि तोच रिझल्ट आलाय. खणखणीत असा षटकार आपल्या संघासाठी नक्कीच. किल्ला लढवताना शुभम आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार लगावलाय तो शुभम काळे यांनी. तेरा चेंडू 47 धावा अजूनही पाहिजेत. पिशवी संघाला जिंकायचं असेल तर, फायनल मध्ये जायचं असेल तर 13 चेंडू 47 धावा. पाहूया पहिला मानकरी संघ कोण ठरतोय फायनलचा. जुगाई की पिशवी. आणि आता मात्र शुभमचा पुन्हा एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार. पुरेपूर फायदा घेतलाय पॉवर प्लेचा. 6 चेंडू आणि 28 धावा. 4 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत लगावला शुभम काळे यांनी आपल्या संघासाठी. बारा चेंडू 41 धावांची गरज आता सुद्धा. चला आणि आता मात्र संग्राम डाकरे संघाचं दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो. संग्राम डाकरे 12 चेंडू 41 धावांची गरज. सामना करतील ते अण्णा आणि मोठा फटका आणि संग्रामच्या व्हेरिएशनला फसले ते अण्णा. चांगला लेग कटर चेंडू होता संग्रामचा. अण्णा देखील मोठे फटके मारण्यात तरबेज. पाहूया ही बॅटल आपण संग्राम टू अण्णा. मॅच बॉल घ्यायचंय पंच. 11 चेंडू 41 धावांची गरज पिशवी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका अण्णा यांचा. पाहूया क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल मात्र सुनील यांच्याकडून सुटलाय आणि पाहूया कितपत महाग पडतोय अण्णा यांचा झेल. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे वाक्य तुम्ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं वाक्य आहे. पुन्हा एकदा घातक फलंदाज शुभम स्ट्राईक वरती आणि आता मात्र संग्रामला दंडित करतील पंच आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल.
पुन्हा एकदा हलक्याचा चेंडू आणि तितकाच चांगला फटका खेळून काढलाय तो शुभम याने. इझी टू पिक आणि इझी टू हिट असे फटके पाहायला मिळत आहेत. शुभम काळे यांचे आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा करतायत आणि आपल्या संघासाठी नक्कीच विजयाचा मार्ग सोपा करून देत आहेत. नऊ चेंडू 33 धावांची गरज. अजूनही समीकरण दोन्ही बाजूने झुकू शकतं. पुन्हा एकदा शुभमच्या ताकदीचा नजराणा इकडे पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी, काय ताकद आहे शुभमची. चारही रिजन मध्ये इकडे 360 डिग्री मध्ये इकडे खेळताना पाहायला मिळतो शुभम. आठ चेंडू 27 धावांची गरज. बेचाळीस धावा बिनगडी बाद 42. सुंदर फटकेबाजी. 8 चेंडू आणि 40 धावांची खेळी केली आतापर्यंत शुभमने. फास्टेस्ट 50 होते का या चषकातील पाहूया. 8 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, पण फटका फसला आणि चेंडू होतोय निर्धाव. एक चांगलं कमबॅक केलंय संग्रामने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तोच कट कॉपी पेस्टचा फटका शुभमचा आणि 6 चेंडू 21 धावांची गरज. जवळ जवळ नुसता षटकारांमध्ये डिलिंग करतोय तो शुभम काळे आपल्या संघासाठी. आतापर्यंत 7 षटकार आणि 1 चौकार लगावलाय तो शुभम काळे यांनी. फक्त आणि फक्त बाउंड्रीज मध्ये डील करतायत. एक तर षटकार मारा किंवा चौकार मारा, दोनच पर्याय शुभम काळे यांच्याकडे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. आपल्याकडे 12 मिनिटाचा टायमर आहे. चला उर्वरित 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. चांगला खोलवर पडलेला चेंडू आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण कृष्णा गुरव यांचं, पण चांगलं बॅकअप सुजित कासार यांचं. आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते अण्णा यांना. आणि आता मात्र घातक फलंदाज. जर शुभम काळे यांनी 50 लगावली या चषकातील तर विजय मगदूम यांच्याकडून 1001 चं पारितोषिक शुभम काळे यांना. 46 वरती नाबाद. 5 चेंडू 20 धावा. थोडासा मोठा फटका होता, पण संकेत याच्या वेगाला मुकलेत आणि अजूनही 4 चेंडू 20 धावांची गरज. आणि शुभम तेवढे कॅपेबल आहेत 4 चेंडू मध्ये 20 धावा मारण्यासाठी. पण संकेत वायकुळ सुद्धा तितकेच चांगले ताकदीचे गोलंदाज आहेत सह्याद्री इलेव्हन संघाचे. पुन्हा एकदा एक हलका फटका आणि झेल मात्र सुटलाय. पाहूया शुभमचं जीवनदान कितपत महाग पडतंय सह्याद्री संघाला. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज. 3 चेंडू आणि आपल्याला इकडे पहिला आपला फायनलचा मानकरी संघ मिळणार आहे. सह्याद्री इलेव्हन एवन जुगाई की श्री आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी. पाहूया कोण ठरतोय.
3 चेंडू 18 धावांची गरज. 48 वरती नाबाद. 12 चेंडू 48 धावा. शुभम काळे. चांगला फटका आलाय पण कृष्णा गुरव फटका खाली आणि काय सुंदर अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्टला झेल घेतलाय आणि 50 मात्र हुकली आहे. आणि 50च हुकली आहे की फायनलचं तिकीट सुद्धा हुकलंय हे आपल्याला थोड्याच टाइमात कळेल. कारण की शेवटचे 2 चेंडू आहेत आणि जवळ जवळ सामना सह्याद्री इलेव्हन संघाने जिंकलाय. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगला कमबॅक करून दिला संकेत वायकुळे आणि काय एक अनुभवी गोलंदाज शेवटची ओव्हर टाकतो हे दाखवून दिला संकेत वायकुळे यांनी. आणि 21 धावा डिफेंड करताना फक्त 2 ते 3 धावा खर्च केल्यात शेवटच्या 5 चेंडू मध्ये. आणि शेवटचा चेंडू आणि सह्याद्री इलेव्हन संघ ठरतोय श्रीकृष्ण चषक पर्व चौथ्याचा पहिला फायनलचा मानकरी संघ. अभिनंदन रेवंजुगाई संघ, हार्डलक पिशवी संघ. आणि